हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरच्या शेतकऱ्यावर अन्याय का असा माझा प्रश्न त्या ठिकाणी आहे। सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारा त्या ठिकाणी सुरू आहे आणि याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याला 17 क्विंटलचं टार्गेट दिलेलं आहे प्रति शेतकरी आणि नागपूर जिल्ह्याला 7 क्विंटलचं दिलेलं आहे, वर्धा जिल्ह्याला 15 क्विंटलचं दिलेलं आहे। ही तफावत का? नागपूरच्या शेतकऱ्यावर का अन्याय? यावर कृषी मंत्री आणि पणन मंत्री महोदयांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि ही तफावत दूर करावी। बाकी लहान जिल्ह्यांमध्ये फार लिमिट जास्त आहे ना, आपल्याकडे कमी ठेवली आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, काय वाटतंय सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा ना। पणन मंडळाने हे कशा पद्धतीनं ठरवलेलं आहे? नाफेडनी जे निकष आता ठरवलेले आहे ते कोणत्या आधारावर ठरवलेले आहे हे तर आश्चर्य आहे। अधिवेशन नागपुरात आहे, नागपूरच्या शेतकऱ्यांना हा अन्याय का, हा माझा प्रश्न आहे। आणि कर्जमुक्ती होणार असं वाटतं आपल्याला? 30 तारखेला जी घोषणा केली सरकारने, मुख्यमंत्री महोदय करतील त्याच्यावर निर्णय। त्याच्यावर आज माझा हा प्रश्न आहे, माझा सोयाबीनचा प्रश्न आहे का सोयाबीन खरेदी करत आहे नाफेड, त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्याची आणि अमरावती जिल्ह्याची तफावत का? अमरावती जिल्ह्यामध्ये दुजाभाव का? अमरावती जिल्ह्यामध्ये 17 क्विंटलचं टार्गेट दिलेलं आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 15 क्विंटलचं देता, भंडारा जिल्ह्यामध्ये 10 क्विंटलचं देता आणि नागपूर जिल्ह्याला 7 क्विंटल का? शेतकऱ्यावर अन्याय का? हा माझा प्रश्न आहे, हा दूर व्हावा लवकरात लवकर। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे की मी यावर लवकरात लवकर निर्णय करायला सूचना करतो म्हणून। आजही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, काहीतरी धोरण नवीन करावे। हमीभाव सरकार खरेदी करून राहिलेला आहे, परंतु ते टार्गेट जे आहे ते फार कमी आहे, ते दूर करावं। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज़ को फॉलो कीजिए।